SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। केंद्र प्रमुख भरती 2023 या परीक्षेच्या तयारीसाठी काही महत्त्वाचे घटक आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। विद्यार्थी लाभाच्या योजना, यातील NMMS या योजनेची संपूर्ण माहिती व त्यावर आधारित प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला पाहूयात आजचा पहिला प्रश्न। NMMS चा फुल फॉर्म काय आहे? NMMS चा फुल फॉर्म आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम। आपला दुसरा प्रश्न आहे, ही योजना कोणी सुरू केली? याचे उत्तर आहे केंद्र शासन। ही योजना कधीपासून सुरू झाली? याचे उत्तर आहे NMMS ही योजना 2007-08 पासून सुरू झाली। आपला चौथा प्रश्न आहे, ही परीक्षा कोणाला देता येते? याचे उत्तर आहे इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या मुली कुटुंबाचे उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जास्त नसावं, विद्यार्थ्याला 7वी मध्ये किमान 55% गुण असावेत। SC आणि ST या कॅटेगरीच्या मुलामुलींना गुणांमध्ये 5% सवलत असते। आपला पाचवा प्रश्न आहे, ही परीक्षा कोणकोणत्या माध्यमातून घेतली जाते? याचे उत्तर आहे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड आणि तेलुगू अशा एकूण 7 माध्यमात ही परीक्षा घेतली जाते। आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड कोण करते? याचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। चला आता पुढचा प्रश्न पाहूयात। सन 2017-18 पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या कोणत्या संकेतस्थळावरून करता येते? याचे उत्तर आहे www.scholarships.gov.in। आपला पुढचा प्रश्न आहे, या योजनेत किती रुपये शिष्यवृत्ती मिळते? याचे उत्तर आहे 9वी ते 12वी पर्यंत दरमहा 1000 रुपये, एकूण 48,000 रुपये। आता पुढचा प्रश्न पाहूयात। NSP म्हणजे काय? याचे उत्तर आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल। आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन योजनेच्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।